वैष्णवी जोशी, आपण पाहत आहात न्यूज 24/7। तर एक नजर आजच्या विशेष घडामोडींकडे। आज 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यातर्फे भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। या रॅलीची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातील शेवटचा टोक असलेल्या अर्जुनी मोरगाव येथून करण्यात आली। तर या रॅलीचा समारोप गोंदिया येथे करण्यात आला आहे। यावेळी तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें भाजप सरकार से मुक्ति दिलवाऊंगा अशी घोषणा खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहीतच असेल काँग्रेस सरकारने या देशासाठी काय केला। 1888 पासून तर 1947 पर्यंत त्यांनी लढा दिला आणि या भारताला स्वातंत्र्य देण्याचं काम या काँग्रेस सरकारने केले आहे। पुष्कळ साऱ्या क्रांतिकारी लोकांना आपण विसरलेलो आहे, त्यांच्या आठवणी म्हणून आम्ही हे रॅली काढत आहोत। आणि हा एक इन्कलाब आहे या तानाशाही सरकारच्या विरोधामध्ये, जे हे सरकार 10 वर्षापासून आहे पण या जनतेसाठी काही करत नाही। या देशाचे तुकडे करण्याचं काम हे सरकार करत आहे, लोकांमध्ये दुरावा करण्याचं हे काम करत आहे। एकही डेव्हलपमेंट काही केलं नाही, शून्य डेव्हलपमेंट आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो, तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें ये भाजप सरकार से मुक्ति दिलाऊंगा। पूर्वेत आमच्या आमदारांचे आणि आमचे जे काम आहे त्या आधारे निर्णय होईल असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले। बांगलादेशातील परिस्थितीविषयी आज प्रवक्ते भंडार यांचे व्याख्यान होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केले। कल्याण पूर्वेत भाजपचे आमदार गणपत गायकवाड आहेत, यांच्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून डिवचणारे बॅनर लावले जातात। याविषयी भंडारी यांना विचारणा केली असता भंडारी यांनी सांगितले की अशा प्रकारची भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नाही, त्यांनी यांच्या नेत्यांशी बोलले पाहिजे। त्यानंतर त्यांचे नेते आणि आमचे नेते एकमेकांशी बोलून यावर चर्चा करतील। मात्र कल्याण पूर्वेतील आमचे आमदार आणि आमचे जे काम आहे त्या आधारे निर्णय होईल। भाजपची आणि शिवसेना भाजप सत्तेत आणि वारंवार शिवसेनेकडून निवडले जातात। याविषयी काय सांगतात? एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते, त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं, नेत्यांना जे आमच्या नेत्यांशी बोलायचं असेल त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल। परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होतो। देवेंद्र फडणवीस यांचं तसंच शिंदेकडून केलं जातं, तसंच अजितदारांचं भाजपची निवडून आणि शिवसेना भाजप सत्तेत आणि वारंवार शिवसेनेकडून निवडले जातात। याविषयी काय सांगतात? एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते, त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं, नेत्यांना जे आमच्या नेत्यांशी बोलायचं असेल त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल। परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होतो। देवेंद्र फडणवीस यांचं तसंच शिंदेकडून केलं जातं, तसंच अजितदारांचं। श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सकाळपासून विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा नदी, प्रदक्षिणा मार्ग, महाद्वार, पश्चिम द्वारासह दर्शन रांग ही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहे। आज विठ्ठल दर्शनासाठी किमान 6 ते 7 तासांचा कालावधी लागतो आहे।